चला तर आज आपण कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत लाल मिरचीचा ठेचा बनवूयात। लाल मिरच्या स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याची देठ अशी आपण काढून घ्यायची आहे। हे पहा, अशा तऱ्हेने प्रत्येक मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत। तर मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आपला कढई तापलेला आहे, तर मी ह्याच्यामध्ये हे देठ काढलेली मिरच्या घालत आहे। तर आपल्याला हे लाल होऊस्तोवर, लाल म्हणजे असं थोडेसे खरपूसतोवर भाजायचं आहे। खरपूस होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर खालच्या मिरच्या भाजतात मग वरच्या भाजत नाहीत। हे पहा, आपल्याला आता ह्या मिरच्यामध्ये एक थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून लवकर भाजतील। हे पहा, हे पहा, आपल्या मिरच्या खरपूस भाजून झालेल्या आहेत। तर आता हे गार करायला एका बुट्टीत किंवा एका ताटात आपण काढून घेऊ शकता। मी काढून घेत आहे। हे पहा, हे मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे गार व्हायला ठेवायचं आहे। हे गार झाल्यानंतर ना मग आपल्याला ह्याचा ठेचा बनवायला घ्यायचा आहे। हे पहा, मी ठेचा बनवण्यासाठी एवढा चिंच घेतलेला आहे, एवढे जिरे घेतलेले आहे, मी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ 1 चमचा घेतलेला आहे, आणि मी 2 ते 3 गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे, आणि मी एवढा गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। तर आपल्या मिरच्या गार झालेल्या आहेत, तर मी आता हे खलबत्त्यामध्ये घालत आहे। थोडं मी 2 विभाग करून घेतलेले आहेत। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, मी शक्यतो खलबत्त्यातच करते। हे पहा, पहिला आपल्याला कुटून घ्यायचं आहे असं। पहा, तर आपला थोडा मिरच्या आपल्या बारीक झालेल्या आहे, तरी सुद्धा अजून थोडं कुटायचं आहे। पूर्ण एकदम बारीक होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी मसाला घालायला चालू करते। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेलं आहे, तर हे पण आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे। एकदम बारीक होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी सगळ्यात शेवटी घालत आहे मीठ घालत आहे। मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। मिरच्या किती आहेत तेवढं बघून घेऊ शकता। आता आपल्याला हे एकदम बारीक गंधासारखं होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे। खलबत्त्यात केलं ना खूप टेस्ट लागतं आणि खूप छान लागते। आधीच्या काळातल्या बायका असं खलबत्त्यातच करायच्या। तर मला खलबत्त्यातला ठेचा खूप आवडतो, त्यामुळे मी शक्यतो जास्तीत जास्त मिक्सरचा वापर करत नाही, खलबत्त्यातच बनवते। हे पहा, तर मी एकदम बारीक होईपर्यंत कुटून घेतलेलं आहे। हे पहा, अशा तऱ्हेने आपला कोल्हापुरी फेमस लाल मिरचीचा ठेचा तयार आहे। आता ह्या खलबत्त्यातनं सगळं काढून एका छोट्याशा पातेलीमध्ये काढून ठेवत आहे। हे पहा, तुम्हीही करून पहा, खूप टेस्ट लागते। खलबत्त्यामधले मिक्सरच्या ह्याच्यामध्ये एकदम असं पातळ होऊन जातं, पण ह्याच्यामध्ये एकदम घट्ट, चिकट आणि एकदम टेस्टी होतं। त्यामुळे मी खलबत्त्यातच करते, तुम्हीही खलबत्त्याचा वापर करा। हे पहा, आपला ठेचा किती छान झालेला आहे। हे पहा, अशा तऱ्हेने आपला ठेचा बनवून तयार आहे। हे पहा, एकदम चिकट झालेला आहे।